गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी कोकणाच्या दिशेने निघालेले आहेत। मुसळधार पाऊस आहे, अनेक ठिकाणी खड्डे पडलेत मुंबई गोवा महामार्गावर आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यातील माणगाव लोणेरे परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, रस्त्यावरती खड्डे आहेत आणि त्यामुळे वाहतूक मंदावल्याचं चित्र आहे। गणेश उत्सवासाठी केवळ 2 दिवस उरलेले आहेत आणि या उत्सवासाठी कोकणामध्ये येणाऱ्या प्रवाशांची गर्दी आता वाढू लागलेली आहे। मी सध्या आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी या बोगद्याच्या ठिकाणी आणि आपण पाहताय की कोकणात येणाऱ्या प्रवाशांची जी संख्या आहे ती आजपासून मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे। हजारो जे प्रवासी आहेत ते आता कोकणामध्ये दाखल होत आहेत। गणेश उत्सवासाठी जे चाकरमानी आहेत ते आपापल्या गावी जायला मुंबईतून गावाकडे यायला निघालेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने या महामार्गावरती वाहतुकीची जी रहदारी आहे किंवा वाहनांची संख्या आहे ती पाहायला मिळते आहे। कालपर्यंत खरं तर एसटीचा संप होता, त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत होते। मात्र रात्री संपावरती तोडगा निघाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते कोकणात येत आहेत। एकूणच जर पाहिलं तर आजपासून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये हजारो जे प्रवासी आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतंय। स्वप्नील घाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।